आपण कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही नाही घेतला काढा. हा, प्रत्येकानंच घेतला तुळशीच पानाच काढा, ऐक नाही माणसं लयच मरणाची भीती आहे. हा, ब्रह्मरस घे काढा. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात काढा घ्यायचा माणसाला, पण कशाचा? ब्रह्मरसाचा. हा, तिने पिढा वारेल. तिने पिढा वारेल म्हणजे काय हो? आपली जन्म परंपरा संपेल आणि आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. काय करायचं माणसाला जीवनात येऊन? हा, येणं संपायचं, जाणं संपायचं. आणि येणं जाणं कधी संपत? कुंटल्या गावा तुळशीच्या. कधी संपत? हा, आपण मुक्त झालो तेव्हा आपलं येणं जाणं संपत. आणि मुक्त झाल्यानंतर आपल्याला येणे नाही, जाणे नाही, एवढी ताकद भगवान परमात्म्याच्या नामात आहे. म्हणून अब्रह्मरसामध्ये आपण रमलं पाहिजे, भक्तीमध्ये आपण रमलं पाहिजे. भक्तीमध्ये रमलं समजायचं आपल्याकडे पुण्य आहे, आणि भक्तीमध्ये रमा वाटत नाही समजायचं आपल्याकडे पाप आहे. विठ्ठल म्हणतात मृदंग तृती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. हा, सवडीने नाही बरं का. काही लोक म्हणते महाराज झाली सवड तर जाऊ पंढरपूरला. हा, झाली सवड तर जाऊ कीर्तनाला, पण तसं नाही, आवडीने. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात परमार्थ करायचा तो आवडीने आणि संसार करायचा तो सवडीने. हा, तुम्हाला सांगत नाही, पावली ज्ञानोबा म्हणतात संसार करा म्हणतात, परमार्थ करा म्हणतात. पण परमार्थ करत असताना कसा करा आणि संसार करत असताना कसा करा? आमचे गुरुवारी सांगायचे बाबा, असोनी संसारी जिव्हे वेगू करे वेद शास्त्र उभारे बाया सदारे. संसारही करा, परमार्थही करा. स्वतः वेद शास्त्राने हात वर करून सांगितलं, जो संसारात येऊन भक्ती करतो, परमार्थ करतो, तेने मुक्तीचारी चार मुक्ती प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर संसारही केला पाहिजे आणि परमार्थही केला पाहिजे. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही आम्हाला सांगता संसार करा, परमार्थ करा, पण चिडिया दोन पणे चिडियाले एकदा. महाराज, वृत्ती एका वेळेला एकच काम करते, एक तर संसार करील नाहीतर परमार्थ करील. एक चिमणी रस्त्याने चालली, चालता चालता चिमणीच्या तोंडामध्ये तांदळाचा दाणा होता. चिमणीला तुरीचं शेत दिसलं आणि चिमणीला वाटलं तुरीचा दाणा तोंडात घ्या, घरी वरम भात करून का. चिमणी तुरीच्या शेतामध्ये उतरली, तुरीचा दाणा तोंडात घेते, तांदळाचा दाणा खाली पडतो, तांदळाचा दाणा तोंडात घेते, तुरीचा दाणा खाली पडतो. महाराज, चिडिया दोन बने चिडियाले कदा. चिमणीच्या तोंडामध्ये एका वेळेला दोन दाणे राहत नाही, एकच दाणा राहतो. तसं वृत्ती एका वेळेला एकच काम करते, एक तर संसार नाहीतर परमार्थ. आणि तुम्ही आम्हाला खुशाल सांगता असोनी संसारी. संसारही करा, परमार्थही करा, एकच सांगा महाराज आम्हाला. का मी पंचदशी शिकेले, विचार सागर शिकेले, वृत्ती एका वेळेला एकच काम करते. साधं पैसे मोजायला लागले, कोणी विक्षेप जर केला तर माणसाला वाटतं पुन्हा एका दोनापासून माणसाला मोजावं लागतं. काय वृत्ती एका वेळेला एकच काम करते. पण जगद्गुरु तुकोबरा आहे, संत म्हणतात बाबा परमार्थ म्हणजे वृत्तीचा आहे आणि संसार म्हणजे कृतीचा आहे. ते काम करे मन हे गोविंदे. अरे देहाने काम करायचं, मनाने भगवान परमात्म्याचं नाम घ्यायचं, झाला परमात्मा. करता करता भगवान परमात्म्याचं भजन करायचं. कामामध्ये काम, तुमचं काम बोलत नाही बरं का. हापूस याचा रामकृष्ण हरी म्हणायचं, कांदा उपटाचं रामकृष्ण हरी म्हणायचं, कामामध्ये काम, इट लावायचे रामकृष्ण हरी म्हणायचं. काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात बाबा काम करता करता भगवान परमात्म्याचं भजन करा. असोनी संसारी. पण आपण तसं करत नाही. 10-5 बाया खट्टी पाहिजे कापूची असताना, तुम्ही नसेल पाहिल्या पण पाहिजे. हा, आणि पाहत असताना गपची बसून त्यांचं माग ऐकायचं. सगळ्या गावाचं उकरी द्या, जेसीबी तरी कमी उकरी दी. आणि ते उकरता आपण जर भगवान परमात्म्याचं नाम घेतलं, भक्ती घेतली, काय देव आपल्याला प्राप्त होणार नाही?
म्हणून जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात